गुड मॉर्निंग स्टुडंट. आपले काल कॉम्प्लेक्स नंबरचे 7th क्वेश्चन कंप्लीट झाले होते. ओके. 7th क्वेश्चनमधले I⁻²च्या ज्या पॉवर्स आहे त्या सगळ्या आपण फाइंड आउट केल्या होत्या. आता आपल्याला 8th क्वेश्चन फाइंड आउट करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. काय बघा 8th क्वेश्चन. शो दॅट 1 + I⁻10 + I⁻20 + I⁻30 इज अ रिअल नंबर. लक्षात, म्हणजे आपल्याला ही जी टर्म दिलेली आहे या पूर्ण टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ती जी व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, रिअल नंबर. लक्षात. मग काय दिलं आपल्याला, 1 + I⁻10 + I⁻20 + I⁻30 इज इक्वल टू 1 प्लस, मग आपण काय करतो, पॉवर जी आहे ती 2च्या पटीत लिहित असतो. लक्षात, कारण आपल्याला I² व्हॅल्यू माहीत आहे ना, त्यामुळे मग आपण त्याच्या पॉवर्स त्या 2च्या पटीत फाइंड आउट करत असतो. मग 10 म्हणजेच काय, 2च्या पटीत करण्यासाठी काय येणार, ते 2 × 5 = 10 म्हणजे काय म्हणणार आपण, I²5. नंतर 20 म्हणजेच काय, 2 × 10 = 20 म्हणून कसं लिहिणार, I²10. तसंच 30 मीन्स काय, 2 × 15 = 30 म्हणजे काय म्हणणार आपण, I²15 इज इक्वल टू 1 प्लस I² व्हॅल्यू काय, -1 प्लस परत I² व्हॅल्यू -1/10 प्लस परत I² व्हॅल्यू -1/15 इज इक्वल टू 1 प्लस, आता -1/5 हा काय झाला, ऑड नंबर झाला म्हणून -1/5 व्हॅल्यू काय येणार, -1 प्लस -1/10 ही काय आपली इवन नंबर आहे. लक्षात, म्हणून मग -1/10 व्हॅल्यू काय येणार, +1. नंतर -1/15 काय तुमचा ऑड नंबर, ऑड पॉवर आली म्हणून -1/15 व्हॅल्यू काय येणार तुमची आली, -1. म्हणजेच काय आलं बघा, 1 - 1 + 1 - 1 म्हणजेच काय झालं, मग +1 - 1 कट झाला, +1 - 1 कट झाला म्हणजेच काय मिळालं, 0. आणि 0 हा काय तुमचा आला रिअल नंबर, विच इज अ रिअल नंबर. ओके. नंतर 9th क्वेश्चन काय बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, I⁻49 + I⁻68 + I⁻89 + I⁻110 म्हणजे या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लक्षात, मग I⁻49 + I⁻68 + I⁻89 + I⁻110 इज इक्वल टू, मग आता I⁻49. लक्षात, मग 49 आपण 2च्या मल्टिप्लाय लिहू शकतो का, नाही. म्हणून आपण काय करणार, त्याच्यामध्ये जो सम नंबर आहे, लक्षात, जी इवन आहे तो आपण बाजूला करणार आणि काय बाजूला करणार, बरोबर. 49 ही काय झाली ऑड, मग जर आपण 48 घेतला तर 48 काय झालं तुमचा आला इवन, बरोबर. मग 49ची फोड काय करणार आपण, 48 + 1 म्हणजेच काय म्हणणार आपण, मग I⁻48 × I प्लस I⁻68 इवन पॉवर आहे तशीच तशी राहणार, प्लस परत आता 89 आलं, बरोबर. 89 काय आहे, ऑड, म्हणून आपण त्याची व्हॅल्यू घेऊ शकतो का, नाही. मग आपल्याला ते इवन करून राईट करावं लागणार आहे. लक्षात, मग 89 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, 88 + 1 म्हणून I⁻89 हा आपण कसा राईट करणार, I⁻88 × I प्लस I⁻110 आहे का आपला इवन. लक्षात, मग नंतर आपण काय करणार, आता जे इवन पॉवर आले आहे त्या 2च्या मल्टिपल राईट करणार. लक्षात, 2च्या पटीत लिहिणार, बरोबर. मग I⁻48 म्हणजेच किती, 2 × 24. 48 म्हणजे काय, 2 × 24. मग I⁻48 काय लिहिणार आपण, I²24 इंटू पुढचा I जसाच तसा, प्लस सिमिलरली I⁻68 म्हणजे काय, 2 × 34 म्हणजेच कसं करणार मग आपण, I²34 प्लस I⁻88 म्हणजे 2 × 44 म्हणजे कसं राईट करणार, I²44 आणि तो पुढचा I इंटू जसाच तसा, प्लस 110 म्हणजेच काय, 2 × 55 म्हणजेच काय लिहू शकणार आपण, काय लिहिणार, I²55. आलं लक्षात. मग आता I²ची व्हॅल्यू टाकणार, I² मीन्स -1 -1/24 × I प्लस I²ची व्हॅल्यू -1/34 प्लस I² व्हॅल्यू -1/44 × I प्लस I² व्हॅल्यू -1/55. आता -1/24 बरोबर,
मग -1ची इवन पॉवर आहे म्हणून ती व्हॅल्यू काय येणार तुमची आली 1. 1 इंटू आय इज आय प्लस -1/34. 34 इवन आहे म्हणून -1/34ची व्हॅल्यू काय येणार +1 प्लस -1/44. 44 इवन आहे बरोबर म्हणून -1/44ची व्हॅल्यू काय येणार +1 आणि तो इंटू आय म्हणून काय झाला तुमचा आला तो +i प्लस -1/55. 55 काय येता ऑड म्हणून -1/55ची व्हॅल्यू काय येणार -1. +1 -1 कट झाला आणि i प्लस आय किती झाले 2i म्हणून काय आन्सर आलं आपलं 2i. त्यात सेकंड एक्झाम्पल काय बघा i प्लस i² प्लस i³ प्लस i⁴. मग i जसंच तसा प्लस i² नंतर i³ आहे. i³ म्हणजेच कसं काय लिहिणार आपण i² इंटू आय प्लस i⁴ म्हणजे 2च्या पटीत 2 2 जार 4 म्हणजेच काय म्हणणार i²2 इज इक्वल टू आय प्लस i²ची व्हॅल्यू -1 प्लस i²ची व्हॅल्यू -1 इंटू आय प्लस i²ची व्हॅल्यू -1 आणि तो ⁻² इज इक्वल टू आय नंतर -1 इंटू आय -i -1चा स्क्वेअर +1. मग इथे बघा +i कट झाला -1 + 1 कट झाला म्हणजेच काय आन्सर आलं आपलं 0. काय आन्सर आलं 0. सगळं कट होतं आहे ना लक्षात किती सोपं आहे. मग नेक्स्ट एक्झाम्पल घेणार होतो आपण बघा 19 नंबरचं काय इफ a + 3i अपॉन 2 + ib इज इक्वल टू 1 - i देन शो दॅट 5a - 7b इज इक्वल टू 0. मग आपल्याला 5a - 7bची व्हॅल्यू दाखवायची आहे इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला अगोदर काय फाईंड करावं लागतील ए आणि बी. ते आणि ए आणि बीच्या व्हॅल्यूच्यात टाकल्या म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल लक्षात. मग आपल्याला काय दिलं आहे a + 3i अपॉन 2 + ib इज इक्वल टू 1 - i. देअरफॉर a + 3i इज इक्वल टू मग अपॉनची जी टर्म आहे 2 + ib ती तिकडे जाऊन काय 1 - आयला काय होईल मल्टिप्लाइड होईल. देअरफॉर a + 3i इज इक्वल टू 2 + ib इंटू 1 - i. देअरफॉर a + 3i इज इक्वल टू मग आता इकडे 2 ब्रॅकेट आले त्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइड करायचं. आता पहिल्यांदा 2 2 इंटू 1 इज 2 2 इंटू -i इज -2i नंतर ibने मल्टिप्लाइड करायचं ib इंटू 1 इज ib प्लस ib इंटू -i इज -bi². देअरफॉर a + 3i इज इक्वल टू 2 - 2i प्लस bi आणि आता -b इंटू i² बट i²ची व्हॅल्यू काय असते -1 म्हणजे मायनस तो b काय झाला +b. देअरफॉर a + 3i इज इक्वल टू मग आता बघा रिअल नंबर मी जवळ घेतले त्याच्यामध्ये 2 आणि b हे रिअल नंबर्स आहे म्हणजे b + 2 हा जवळ घेतला नंतर प्लस -2i प्लस bi अशी टर्म आहे बरोबर. त्यातून i जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय होईल मग तुमचा आला -2 + b म्हणजेच आपण काय म्हणू शकतो b - 2 तो कॉमन काढलेला i बाहेर काढला. नंतर आता ही जे 2 रिअल नंबर्स आहेत लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला पण कॉम्प्लेक्स नंबर आहे हे दोघं कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे म्हणून त्यांचे रिअल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स काय असणार आहे इक्वल असणार आहे लक्षात. देअरफॉर मग लेफ्ट हँडचा रिअल पार्ट काय आहे ए आणि राईट हँडचा रिअल पार्ट काय आहे b + 2. मग काय मिळालं आपल्याला a इज इक्वल टू b + 2. नंतर लेफ्ट हँडचा इमॅजिनरी पार्ट काय आहे थ्राईस आय लक्षात किंवा नुसतं थ्राईस लक्षात आणि राईट हँड साईडचा इमॅजिनरी पार्ट काय आहे b - 2. देअरफॉर 3 इज इक्वल टू काय आलं आपलं b - 2. देअरफॉर a इज इक्वल टू b + 2 अँड आता 3 इज इक्वल टू b - 2 मग -2 इकडे आला बरोबर 3कडे म्हणजे तो काय होईल प्लस मग 3 + 2 5 म्हणजे b इज इक्वल टू काय मिळाला 5. आता ह्या बीची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकणारी a इज इक्वल टू b + 2 मध्ये मग a इज इक्वल टू बीची व्हॅल्यू टाकली 5 + 2 7 म्हणजे एची व्हॅल्यू काय मिळाली 7 आणि बीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5 लक्षात. मग आता आपल्याला 5a - 7bची व्हॅल्यू काढायची. आता याच्यामध्ये ए आणि बीची व्हॅल्यू टाकायच्या 5 इंटू एची व्हॅल्यू काय आहे 7 -7 इंटू बीची व्हॅल्यू काय आहे 5 5 7 जा 35
मायनस 7 5 जा 35, 35 मायनस 35 0. लक्षात आलं का आपलं 5a मायनस 7bची व्हॅल्यू 0. ओके. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे आपण. बघा 21 नंबरचं. इफ a प्लस आय बी इज इक्वल टू 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय देन प्रूव्ह दॅट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग मागच्याप्रमाणेच आपल्याला अगोदर ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतील आणि मग नंतर ते पुढचं कॅल्क्युलेशन. आलं लक्षात. मग काय दिले आपल्याला ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय. मग आता ही डिव्हिजन करायची. मग डिव्हिजन करायची म्हणजेच काय करावं लागतं आपल्याला, डिनॉमिनेटरच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाइड आणि डिवाइड करायचं असतं. बरोबर. मग डिनॉमिनेटर काय आहे 1 मायनस आय, त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येणार 1 प्लस आय. मग 1 प्लस आयने आपण मल्टिप्लाइड पण करणार आणि डिवाइड पण करणार. म्हणजेच काय येणार मग ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय अपॉन 1 प्लस आय. Therefore a प्लस आय बी इज इक्वल टू, मग आता वरती 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय, हे दोघं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. मग 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय म्हणजे काय झालं 1 प्लस आयचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. आणि खाली 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय. मग ए प्लस बी, ए मायनस बीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्म काय 1, 1चा स्क्वेअर काय 1 मायनस आय स्क्वेअर. देअरफॉर ए प्लस आय बी इज इक्वल टू, मग आता 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर, त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. मग काय येणार ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युल्यानुसार 1चा स्क्वेअर 1 प्लस ट्वाईस इंटू 1 इंटू आय म्हणजे 2i प्लस आय स्क्वेअर. खाली 1 मायनस आय स्क्वेअर जसंच तसं. देअरफॉर ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 प्लस 2i प्लस आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे -1 अपॉन खाली 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस 1 तो काय झाला तुमचा आला +1. देअरफॉर ए प्लस आय बी इज इक्वल टू, वरती +1 -1 कट झाला म्हणजे वरती काय उरलं फक्त 2i अपॉन 1 + 1 2. काय आलं 2i अपॉन 2 कट झाला म्हणजेच काय आलं फक्त आय. लक्षात. ए प्लस आय बी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला आय. मग आता ए प्लस आय बी इज इक्वल टू आय. आय हा काय तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणजे रिअल पार्ट काय तुमचा आला 0. म्हणजेच आपण काय राईट करू शकतो 0 + 1 इंटू आय. ए प्लस आय बी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0 + 1 इंटू आय. हे दोघं कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे म्हणून त्यांचे इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट काय असतील सेम असतील. बरोबर. मग इकडे लेफ्ट हँड साईडचा रिअल पार्ट काय आहे ए, राईट हँड साईडचा रिअल पार्ट काय आहे 0 म्हणजे ए इज इक्वल टू काय मिळालं 0. नंतर आता इमॅजिनरी नंबर. बरोबर. इकडे लेफ्ट हँड साईडचा इमॅजिनरी नंबर काय आहे बी आणि राईट हँड साईडचा इमॅजिनरी नंबर काय आहे 1 म्हणजे बी इज इक्वल टू काय मिळालं 1. ए इज इक्वल टू 0 मिळाला आणि बी इज इक्वल टू 1 मिळाला. मग आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आपल्याला. देअरफॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू एची व्हॅल्यू 0 0चा स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू 1 1चा स्क्वेअर 0चा स्क्वेअर 0 प्लस 1चा स्क्वेअर 1 0 + 1 1. आलं का आपलं प्रूव्ह दॅट. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आलं लक्षात. हे झालं आपली एक्सरसाइज 1.1. बरेच एक्झाम्पल आपण घेतले आहेत, काही तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात. आणि मग आता आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे. पण त्याच्या पुढचा पॉईंट आहे बघा स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तो पॉईंट आपला डिलीट झालेला आहे. लक्षात. तो पॉईंट आपल्याला काही घ्यायचा नाही. त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम, तो पण पॉईंट डिलीट झालेला आहे. लक्षात. आणि नंतर पुढचा पॉईंट आहे आपला 1.5 अर्गन डायग्रॅम ऑर कॉम्प्लेक्स प्लेन. तो आता आपल्याला घ्यायचा आहे. काय पॉईंट आहे पुढचा बघा अर्गन डायग्रॅम ऑर कॉम्प्लेक्स प्लेन. लक्षात. आपल्याला कॉम्प्लेक्स प्लेन आणि अर्गन डायग्रॅम. मग आपल्याला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतो. कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी किंवा ए आणि बीच्या ऐवजी काय रिअल नंबर्स वापरू शकतो आपण एक्स आणि वाय. झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय वेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर रिअल नंबर्स अँड आय इज इक्वल टू रूट ऑफ -1 इज एक्सप्रेस ॲज अ पॉईंट इन द प्लेन हुज कोऑर्डिनेट्स आर ऑर्डर्ड पेअर एक्स वाय. लक्षात. मग हा जो पॉईंट आहे आपल्याला तो आपल्याला प्लेनमध्ये डिनोट करायचा आहे.
विथ ऑर्डर्ड पेअर एक्स वाय, म्हणजे ते जे रिअल नंबर्स आहेत ते पॉईंट घेऊन आपल्याला तो पॉईंट दाखवायचा आहे. जीन रॉबर्ट अर्गन यूज द 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन अ कॉम्प्लेक्स नंबर अँड द पॉईंट्स इन द प्लेन. लक्षात. मग तो जो सायंटिस्ट आहे कोणता, जीन रॉबर्ट अर्गन, याने त्याचा शोध लावला आहे, म्हणून त्या डायग्रामला काय म्हटलं आहे त्याने, अर्गन डायग्राम. लेट z इज इक्वल टू एक्स प्लस वाय आय वाय बी अ कॉम्प्लेक्स नंबर. कोणता कॉम्प्लेक्स नंबर घेतो आहे आपण, एक्स प्लस आय वाय. देन द पॉईंट पी ऑफ एक्स वाय रिप्रेझेंट्स द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इन द फिगर. लक्षात. दॅट इज एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू एक्स वाय. लक्षात. म्हणजे तो जो कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय तो पॉईंटने दाखवायचा. मग फक्त कसं दाखवणार आहे आपण, एक्स वाय. हिअर एक्स इज इक्वल टू रिअल पार्ट ऑफ झेड इज रिप्रेझेंटेड ऑन द एक्स ॲक्सिस. मग त्याच्यामध्ये जो एक्स म्हणजे काय, तुमचा त्या कॉम्प्लेक्स नंबरमधील रिअल पार्ट आहे. त्या एक्स हा काय, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट. लक्षात. तो कुठे दाखवणार आहे आपण, एक्स ॲक्सिसवरती. सो एक्स ॲक्सिस इज कॉल्ड अ रिअल ॲक्सिस. देन सिमिलरली वाय इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. वाय म्हणजे काय, तिथला तो इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज रिप्रेझेंटेड ऑन द वाय ॲक्सिस. सो द वाय ॲक्सिस इज कॉल्ड द इमॅजिनरी ॲक्सिस. मग आता जो पॉईंट आहे आपला एक्स वाय, प्लेन म्हटलं की आपल्याला माहिती आहे 2 ॲक्सिस असतात, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. लक्षात. मग आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट हा एक्स ॲक्सिसवरती दाखवणार आहे आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट आपण हा वाय ॲक्सिसवरती दाखवणार आहोत. बघा फिगरमध्ये दिसतं आहे 2 ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. लक्षात. तो जो पॉईंट आहे पी ऑफ एक्स वाय. लक्षात. मग आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपला एक्स कॉर्डिनेट असतो आणि नंतरचा आपला वाय कॉर्डिनेट असतो. लक्षात. म्हणून अगोदर एक्स आणि नंतर वाय. लक्षात. मग रिअल ॲक्सिस आणि इमॅजिनरी ॲक्सिस. लक्षात. दिस डायग्राम इज कॉल्ड ॲज अ अर्गन डायग्राम. लक्षात. मग आपण ते जे पॉईंट आहे, लक्षात, किंवा मग आपल्याला साधा पॉईंट दिलेला असेल तर त्याचा कॉम्प्लेक्स नंबर आपण सांगू शकतो. लक्षात. किंवा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्याच्यावरून आपण पॉईंट हा तयार करू शकतो. आता पुढे बघा, फॉर एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल काय बघा, 1-2 बरोबर पॉईंट दिलेला आहे. मग त्याच्यावरून कॉम्प्लेक्स नंबर काय तयार होईल, 1 + 2i बरोबर. नंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे -4 + 3i बरोबर. काय दिलेलं आहे, -4 + 3i. त्याच्यावरून पॉईंट काय घेणार आपण, रिअल पार्ट -4 आणि त्याचा इमॅजिनरी पार्ट काय 3, म्हणजे पॉईंट काय तयार होईल आपला, -4 3. लक्षात. नंतर थर्ड एक्झाम्पल 0 0. मग 0 0 म्हणजेच पॉईंट दिलेला आहे 0 0, त्याच्यावरून कॉम्प्लेक्स नंबर काय तयार होईल, 0 + 0i. फोर्थ एक्झाम्पल काय बघा, 5 + 0i बरोबर. त्याच्यावरून पॉईंट तयार करायचा आहे. पॉईंट काय तयार होईल मग तुमचा, पहिले रिअल पार्ट 5 आणि इमॅजिनरी पार्ट काय येईल मग तुमचा 0. लक्षात. तसंच 5th आणि 6th एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. मग अ डायग्राम विच रिप्रेझेंट्स कॉम्प्लेक्स नंबर्स बाय पॉईंट्स इन अ प्लेन with reference to the real axis and imaginary axis is called Argand's diagram on complex plane. लक्षात. मग अर्गन डायग्राम कशाला म्हटलं जातं, की अशी डायग्राम विच रिप्रेझेंट्स कॉम्प्लेक्स नंबर, जी कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करते बाय पॉईंट इन अ प्लेन विथ रेफरन्स टू द रिअल अँड इमॅजिनरी ॲक्सिस इज कॉल्ड अर्गन्स डायग्राम ऑर कॉम्प्लेक्स प्लेन. लक्षात. नंतर पुढचा पॉईंट आहे बघा आपला, मॉड्युलस ऑफ झेड. लक्षात. इफ झेड इज इक्वल टू a + ib इज अ कॉम्प्लेक्स नंबर देन द मॉड्युलस ऑफ झेड इज डिनोटेड बाय मॉड ऑफ झेड. लक्षात. तुम्हाला माहितीच आहे आता, मॉड ऑफ झेड म्हणजे 2 बार असतात आणि त्याच्यामध्ये झेड असणार आहे. मॉड ऑफ झेड ऑर स्मॉल r is defined as mod of z is equal to √a² + b². From figure 1.3, point
P of AB represents the complex number Z is equal to A plus IB. Therefore, R is equal to mod of Z is equal to root of A square plus B square is equal to OP. लक्षात. आता ती फिगर पुढे येईल. लक्षात तुमच्याकडे बुक असेल जवळ तर बघा ते फिगरकडे. मग आता मॉड ऑफ झेड कसा फाईंड करतो आहे बघा डेफिनेशन म्हणून की मॉड ऑफ झेड इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच काय की रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टच्या स्क्वेअरच्या ॲडिशनचं स्क्वेअर रूट. लक्षात. मॉड ऑफ झेड म्हणजे काय रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टच्या स्क्वेअरच्या ॲडिशनचा स्क्वेअर रूट. लक्षात. मग आपल्याला काय की कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल त्याच्यावरून आपल्याला रिअल पार्ट मिळेल इमॅजिनरी पार्ट मिळेल. मग त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन घ्यायची आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. लक्षात. आणि तो जो मॉड्युलस आहे तो कशाने डिनोट केला जातो स्मॉल आरने किंवा मॉड ऑफ झेडने. देअरफॉर आर इज इक्वल टू मॉड ऑफ झेड इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू OP. आता फिगर बघा 1.3 तुमच्याकडे बुक असेल तर त्या फिगरमध्ये एक्स ॲक्सिस दिला आहे वाय ॲक्सिस दिलेला आहे. आले लक्षात. आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट दिलेला आहे P ऑफ AB. बरोबर. मग AB हा पॉईंट दिलेला असल्यामुळे ते जे OM डिस्टन्स आहे ते तुमचं A असणार आहे. बरं मी फिगर जेव्हा येईल तेव्हा ती एक्सप्लेन करेल. आता फक्त एवढंच एक्सप्लेन करूया. हेन्स मॉड्युलस ऑफ Z इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम द ओरिजिन where the point P represents the complex number Z in the plane. For example, Z is equal to 4 plus 3i. आता आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे 4 plus 3i. त्याचा मॉड्युलस काढायचा आहे. देअरफॉर मॉड्युलस ऑफ Z इज इक्वल टू मॉड ऑफ Z इज इक्वल टू मग काय येणार स्क्वेअर रूट ऑफ रिअल पार्ट काय 4चा स्क्वेअर प्लस इमॅजिन पार्ट काय 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 प्लस 3चा स्क्वेअर 9 स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस 9 16 प्लस 9 इज 25 स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजेच काय 5. लक्षात. म्हणजे त्याचा मॉड ऑफ झेड काय आला तुमचाला 5. हा झाला आपला मॉड्युलस ऑफ झेड. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला आर्ग्युमेंट ऑफ झेड. तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके.